नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयातील पाठ क्रमांक 5 अभ्यासतोय हरित ऊर्जेच्या दिशेने. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये किंवा पाठामध्ये आपण अभ्यासलेलं आहे जलविद्युत ऊर्जा, त्यानंतर त्याचे काय फायदे आहेत आणि जलविद्युत निर्मितीसमोरील काही ज्या समस्या आहेत, काही प्रश्न आहेत, ते देखील आपण अभ्यासलेले आहेत. त्यानंतर पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र या पण घटकाचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आज आपण सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र अभ्यासणार आहोत. सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र. तर सौर ऊर्जेचा वापर करून दोन प्रकारे आपल्याला विद्युत ऊर्जा निर्माण करता येते. पहा काय, ही जी सौर ऊर्जा आहे, या सौर ऊर्जेचा वापर करून आपल्याला दोन प्रकारे विद्युत ऊर्जा निर्माण करता येऊ शकते. आता ते दोन प्रकार कोणते आहेत? तर त्यामधला पहिला जो प्रकार आहे तो सौर विद्युत घट, इंग्लिशमध्ये त्याला सोलार सेल असं म्हणतात. याचा उपयोग करून आपल्याला विद्युत ऊर्जा निर्माण करता येऊ शकते. पहा बरोबर. सौर ऊर्जेवर आधारित जे काही वीज निर्माण करायची किंवा विद्युत ऊर्जा निर्माण करायची, ते आपल्याला दोन प्रकारे करता येऊ शकते. त्याच्यामध्ये पहिला जो घटक आहे तो आहे सौर विद्युत घट. पहिला प्रकार काय, तर सौर विद्युत घटाचा वापर करून काय करायची, विद्युत ऊर्जा निर्माण करायची. आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे सौर ऊर्जेचं रूपांतर औष्णिक ऊर्जेत करायचं अगोदर, आणि औष्णिक ऊर्जेत केल्यानंतर आपल्याला माहीत आहे, म्हणजे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये अभ्यासलेलं आहे, तर तिथं पाण्याची वाफ तयार करण्यासाठी कोळसा वापरला जायचा. आणि सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्रामध्ये पाण्याची वाफ करण्यासाठी जी काही सौर ऊर्जा आहे त्या सौर ऊर्जेचा वापर केला जातो. आणि पुढं तुम्हाला माहीतच आहे, त्या वाफेच्या साहाय्याने टर्बाईन फिरवलं जातं आणि टर्बाईनला जनित्र जोडलेलं असतं. पहा, हे जनित्र टर्बाईन फिरवलं जातं आणि मग या टर्बाईनच्या साहाय्याने जनित्र फिरवून विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. पहा, तर काय होते, या विद्युत ऊर्जेची काय होते, निर्मिती होते. तर सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र, तर या विद्युत केंद्रामध्ये दोन प्रकारे आपल्याला विद्युत ऊर्जा म्हणजे वीज निर्माण करता येते. पहिला जो प्रकार आहे तो आहे सौर विद्युत घट. या सौर विद्युत घटाचा डायरेक्टली काय केलं जातं त्या ठिकाणी, तर सौर ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत केलं जातं सोलर सेलच्या साहाय्याने. आणि दुसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये सौर ऊर्जेचा वापर करून त्यापासून औष्णिक ऊर्जा तयार केली जाते. त्या औष्णिक ऊर्जेचा वापर करून पाण्याची वाफ बनवली जाते. त्या वाफेच्या साहाय्याने टर्बाईन फिरवलं जातं. टर्बाईन फिरलं की जनित्र फिरतं आणि वीज निर्माण होते. ठीक, दोन प्रकार पाहिले आपण. सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र, एक सौर घटाचा वापर करून, आणि दुसरं या सौर ऊर्जेपासून औष्णिक ऊर्जा तयार करून. तर त्यामध्ये आपल्याला हा सौर घट अभ्यासायचा आहे, सौर विद्युत घट.
सौर विद्युत घट याच्या साहाय्याने पण आपल्याला वीज निर्माण करता येते. सोलर फोटो व्होल्टाईक सेल असं त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. आता इथं तुम्हाला एक फोटो व्होल्टाईक परिणाम दिलेला आहे. पहा काय फोटो व्होल्टाईक परिणाम इथं दिसतोय. हा फोटो व्होल्टाईक परिणाम तर कशाला म्हणायचं, तर हा जो सौर घट आहे या सौर विद्युत घटाच्या साहाय्याने सौर विद्युत घटाच्या साहाय्याने प्रकाश ऊर्जेचं डायरेक्ट कशामध्ये रूपांतर करतात, विद्युत ऊर्जेत करतात. आणि ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला फोटो व्होल्टाईक परिणाम म्हणतात. परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल फोटो व्होल्टाईक परिणाम म्हणजे काय. तर फोटो व्होल्टाईक परिणाम म्हणजे काय, सौर विद्युत घटाच्या साहाय्याने प्रकाश ऊर्जेचं सरळपणे विद्युत ऊर्जेत रूपांतर करतात. आता ही जी आपल्याला विद्युत ऊर्जा मिळते बरोबर, कशापासून, सौर ऊर्जेपासून ही जी विद्युत ऊर्जा मिळते बरोबर, तर ही विद्युत ऊर्जा जी आहे ती दिष्ट शक्तीच्या प्रकारची असते. कसली असते, दिष्ट शक्तीच्या प्रकारची. करंट दोन प्रकारचे असतात पहा, एक AC करंट आणि दुसरा DC करंट. आपल्या घरामध्ये टी व्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मिक्सर वगैरे यासारखी जी विजेची उपकरणं आहेत ही AC करंटवरती चालतात. आणि आपल्या घरामध्ये असलेलं जे काही घड्याळ आहे किंवा जो काही मोबाईल आहे, त्यानंतर काही खेळणी असतील, ही जी उपकरणं आहेत ही DC करंटवरती, दिष्ट जी काही विद्युतधारा आहे त्याच्यावरती काही उपकरणं चालतात. म्हणजे छोटी उपकरणं, म्हणजे छोटी म्हणजे जसं की आपला रिमोट असेल टी व्हीचा, घड्याळ असेल भिंतीवरचं, हातातलं घड्याळ असेल, काही खेळणी असतील. तर ही जी सर्व उपकरणं आहेत ही सर्व उपकरणं कशावरती चालतात, तर DC शक्तीच्या, म्हणजे विद्युत शक्ती त्याच्यामध्ये कसली असते, DC असते. आणि टी व्ही असेल, फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल, मिक्सर असेल, इतर पंखा वगैरे असतील, ही सगळी विद्युत उपकरणं AC करंटवरती चालतात. तर या ठिकाणी ही सौर विद्युत घटापासून जी काही विद्युत ऊर्जा मिळते ती कशी असते, तर DC करंट असतो, तो दिष्ट विद्युत शक्ती असते. कसली, दिष्ट विद्युत शक्ती किंवा दिष्ट विद्युत धारा असते बरोबर. आता हे जे सौर विद्युत घट आहेत हे कशापासून बनवलेले असतात, तर जे अर्धवाहक आहेत पहा, या अर्धवाहकांपासून बनवलेले असतात. अर्धवाहक म्हणजे पहा, आपल्याला सुवाहक माहीत, आपल्याला काय माहिती आहेत, सुवाहक माहिती आहेत. जसं तांब विजेचा आणि उष्णतेचा सुवाहक आहे. तसं सिलिकॉन म्हणजे एक प्रकारची वाळू, सिलिका त्यापासून बनलेली सिलिकॉन, म्हणजे हे वाळूसारखा जो पदार्थ असतो हा अर्धवाहक असतो. म्हणजे त्यातून जास्त वीज पण वाहत नाही, जास्त उष्णता पण वाहत नाही. तर अशा पदार्थापासून हे सौर विद्युत घट बनवलेले असतात. परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल सौर विद्युत घट कशापासून बनवलेले असतात, तर सिलिकॉन पदार्थापासून बनवलेले असतात. आणि हे पदार्थ कसले असतात, तर अर्धवाहक प्रकारचे असतात. हे सौर विद्युत घट कशापासून बनवतात, तर दाखवतो, हे सौर विद्युत घट आहे. हा सौर विद्युत घट कशापासून बनवला जातो, हा जो अर्धवाहक आहे अशा अर्धवाहक पदार्थापासून म्हणजे सिलिकॉनपासून बनवलेला असतो. आता सिलिकॉनच्या पहा 1 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळाच्या, सिलिकॉनचं क्षेत्रफळ किती आहे, 1 चौरस मीटर. तर 1 चौरस मीटर म्हणजे कळतं तुम्हाला, जसं की इकडं एक पहा, सगळ्या बाजूने एक एक एक, आणि हे जे काही क्षेत्रफळ झाले याला म्हणायचं 1 चौरस मीटर क्षेत्रफळ. आणि हा एक सौर विद्युत घट आहे, याला आपण काय समजू, हा सौर विद्युत घट आहे.
याचं क्षेत्रफळ किती आहे? 1 चौरस सेंटीमीटर आहे आणि यापासून जी मिळणारी विद्युतधारा आहे ती 30 मिली ॲम्पियर एवढी असते. किती? 30 एम म्हणजे मिली, ए म्हणजे ॲम्पियर एवढी असते. ठीक आहे. आणि यापासून मिळणारं जे विभवांतर आहे ते 0.5 व्होल्ट एवढं असतं. याचं क्षेत्रफळ किती आहे? 1 चौरस सेंटीमीटर आहे. हा सौर विद्युत घट आहे. हा काय? सौर विद्युत घट. याचं क्षेत्रफळ 1 चौरस सेंटीमीटर आहे. यापासून मिळणारी जी काही विद्युतधारा आहे ती किती? 30 मिली ॲम्पियर. आणि यापासून मिळणारं जे काही विभवांतर आहे ते 0.5 व्होल्ट. तुम्ही जर कधी घड्याळाचे सेल पाहिले असेल तर त्याच्यावरती लिहिलेलं असतं पहा 1.5 व्ही. म्हणजे त्या एका सेलपासून मिळणारं जे विभवांतर आहे, व्होल्टेज आहे ते 1.5 असतं. तसं या सौर घटापासून मिळणारं विभवांतर किती आहे? 0.5 एवढं आहे. आता याचं जर क्षेत्रफळ 100 केलं, पहा काय केलं, क्षेत्रफळ याचं बदललं. आता किती केलं ते? 100 केलं. किती? 100. इथं 100 म्हणजे सगळीकडंच, इथं 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 सगळीकडं हा विद्युत घट आहे, पहा सौर विद्युत घट. याचं क्षेत्रफळ किती आहे? 100 चौरस सेंटीमीटर आहे. किती आहे? चौरस सेंटीमीटर, किंवा त्याला सेंटीमीटर वर्ग असं म्हटलं जातं. आता यापासून मिळणारी जी काय विद्युतधारा आहे ती 3 ॲम्पियर एवढी आहे. किती? 3 ॲम्पियर. आणि यापासून मिळणारं जे विभवांतर आहे ते 0.5 व्होल्ट एवढंच आहे. ज्यावेळेस हा जो सौर विद्युत घट आहे याचं क्षेत्रफळ 1 चौरस सेंटीमीटर होतं, त्यावेळेस पण आपल्याला विभवांतर 0.5 व्होल्ट एवढंच मिळत होतं. आणि हा सौर विद्युत घट किती आकाराचा झालेला आहे? तर 100 सेंटीमीटर वर्ग किंवा 100 चौरस सेंटीमीटर एवढ्या क्षेत्रफळ आहे सौर विद्युत घट आहे. यापासून मिळणारं विभवांतर पण तेवढंच आहे. म्हणजे विभवांतरात फरक पडत नाही. आकारमान वाढलं म्हणून विभवांतर वाढत नाही. त्यामधून मिळणारी विद्युतधारा वाढते. इथं किती आहे? 30 मिली ॲम्पियर आहे आणि इथं किती आहे? 3 ॲम्पियर. म्हणजे जवळजवळ याच्यापासून मिळणारी जी काय विद्युतधारा आहे ती 3000 मिली ॲम्पियर एवढी आहे. 3000 मिली ॲम्पियर म्हणजेच 3 ॲम्पियर. म्हणजे सौर घटापासून मिळणारं विभवांतर त्याच्या क्षेत्रफळावर अवलंबून नाही. म्हणजे त्याचं क्षेत्रफळ मोठं आहे म्हणून त्याच्यापासून आपल्याला जास्त विभवांतर मिळेल असं नसतं. त्यापासून मिळणारी विद्युतधारा वाढू शकते, पण त्यापासून मिळणारं विभवांतर हे तेवढंच राहतं. आता इथं तुम्हाला या फ्लो चार्टनुसार किंवा ही प्रवाह जी आकृती आहे यापासून तुम्हाला फोटो व्होल्टाईक परिणाम दिलेला आहे. काय? प्रकाश ऊर्जेचं दिष्ट विद्युत ऊर्जा पण कोणती? दिष्ट विद्युत ऊर्जा. सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचं सौर विद्युत घटाच्या साहाय्याने दिष्ट विद्युत ऊर्जेत रूपांतर होतं. याला म्हणायचं फोटो व्होल्टाईक परिणाम. आता त्यानंतर पान नंबर जे 57 आहे पहा, त्याच्यावरचा पूर्ण भाग वगळण्यात आलेला आहे, लक्षात ठेवायचं. पान नंबर किती? 57 वरचा पूर्ण भाग वगळण्यात आलेला आहे. त्याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार नाहीत. आता सौर घटापासून मिळणारी विद्युत शक्ती जी आहे ती दिष्ट स्वरूपाची असते. DC करंट. D म्हणजे डायरेक्ट, C म्हणजे करंट. डायरेक्ट करंट म्हणजे DC करंट दिष्ट असते. जशी आपली सेल असते त्याच्यामधून मिळणारी विद्युत शक्ती कशी असते? ही DC स्वरूपाची असते. पहा, सौर घटापासून कसली मिळते? दिष्ट विद्युतधारा मिळते. आता जी यंत्रे दिष्ट विद्युत शक्तीवर चालतात, जसं की विजेचे दिवे, पण कोणते? LED, त्या ठिकाणी ही ऊर्जा सरळपणे आपल्याला वापरता येते.
म्हणजे सौर घटापासून मिळणारी जी काय विद्युत शक्ती आहे किंवा विद्युत ऊर्जा आहे ती दिष्ट स्वरूपाची असल्याने जी उपकरणं, जी विजेची उपकरणं, विद्युत उपकरणं, विद्युत यंत्र डी सी विद्युत शक्तीवर चालतात, त्या ठिकाणी ही ऊर्जा आपल्याला सरळपणे वापरता येते. आता याच्या काही मर्यादा आहेत पहा. सूर्यप्रकाश उपलब्ध असतानाच ही विद्युत ऊर्जा किंवा विद्युत शक्ती तयार होते आणि सूर्य नसेल तर तयार होऊ शकत नाही. तर मग ती आपल्याला साठवून ठेवावी लागते. तर ती कशामध्ये साठवून ठेवतात, तर बॅटरीमध्ये. आपल्या मोबाईलमध्ये बॅटरी असते, त्याच्यामध्ये आपण चार्जिंग करतो म्हणजे काय करतो, विद्युत शक्ती साठवून ठेवतो. अगदी त्याचप्रमाणे ज्यावेळेस सूर्य असतो त्यावेळेस सौरघट त्यापासून विद्युत शक्ती तयार करतात आणि ती विद्युत घटामध्ये म्हणजे बॅटरीमध्ये साठवून ठेवली जाते. आता आपल्याला इथं सांगितलेलं आहे पहा, याच्यापासून मिळणारी जी विद्युत शक्ती आहे ती डी सी स्वरूपाची असते, बरोबर. पण आपल्या घरातील बरीचशी उपकरणं ही कशावरती चालतात, ए सी म्हणजे ए म्हणजे अल्टरनेटिव्ह करंट, प्रत्यावर्ती विद्युत शक्तीवरती चालतात. आपल्या घरातली मी सांगितली बरीचशी उपकरणं कशावरती चालतात, प्रत्यावर्ती विद्युत शक्तीवरती चालतात. मग सौर विद्युत घटापासून मिळणारी जी काही विद्युत शक्ती आहे ती दिष्ट विद्युत शक्ती असते. आपल्या घरामध्ये चालणारी जी काही उपकरणे आहेत ती मात्र विद्युत शक्तीवरती चालतात. मग या आपल्याला डी सी शक्तीचं रूपांतर, या ठिकाणी ही डी सी शक्ती आहे सौर विद्युत घटापासून मिळणारी, आपल्या घरामधली ही आहेत उपकरणं या विद्युत शक्तीवरती चालतात, बरोबर. तर या ऊर्जेचं रूपांतर आपल्याला ए सी विद्युत शक्तीमध्ये करता येतं. ते कसं करता येतं, तुम्ही इन्व्हर्टर याचं नाव कधी ऐकलं असेल पहा, इन्व्हर्टरचं नाव ऐकलं असेल. हा इथं इन्व्हर्टर आहे पहा, बरोबर. हा इन्व्हर्टर काय करतो, तर ही जी काही आता मी या बाणाच्या सहाय्याने दाखवतो, इन्व्हर्टर काय करतो, या डी सी विद्युत शक्तीचं रूपांतर ए सी विद्युत शक्तीमध्ये करतो. इन्व्हर्टर काय करतो, या डी सी विद्युत शक्तीचं रूपांतर ए सी या विद्युत शक्तीत करतो. तर इथं इन्व्हर्टर मार्फत ए सी शक्तीत रूपांतर करणं, सौर घटाद्वारे निर्मित विद्युत ऊर्जा. हा सौर घट आहे, याचं सौर घट काय करतो, सूर्यप्रकाशाचं रूपांतर विद्युत ऊर्जेत करतो आणि ती विद्युत ऊर्जा विद्युत घटामध्ये साठवली जाते. विद्युत घट म्हणजे बॅटरीमध्ये साठवली जाते. बॅटरीला इन्व्हर्टर जोडलेला असतो. हा इन्व्हर्टर काय करतो, या बॅटरीमध्ये असणारी काय दिष्ट विद्युत शक्ती आहे तिचं रूपांतर ए सी विद्युत शक्तीमध्ये म्हणजे प्रत्यावर्ती विद्युत शक्तीमध्ये करतो. इथं पहा सौर विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा डिझाईन दिलेला आहे पहा. हा आहे सूर्य आपल्याला दिसतोय आणि सगळे हे सूर्याचे किरण असे या विद्युत घटावरती पडतात पहा. सौर विद्युत घट ह्याच्यावरती असे पडतात, बरोबर. हे सगळे काय आहेत, सौर विद्युत घट आहेत, बरोबर. आणि मग हा सौर विद्युत घट काय करतो, तर या सौर ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत करतो. या ठिकाणी इन्व्हर्टर दाखवलेलं आहे इथं दिसतोय आणि ट्रान्सफॉर्मर पाहिलं असेल पहा. इथं हे सौर पॅनल आहेत पहा, हे सगळे काय आहे ते दिसतात, हे सौर पॅनल आहेत. हे एकमेकांना जोडून आपल्याला हवी तेवढी विद्युत ऊर्जा निर्माण करता येते, बरोबर. तर डी सी जी काय विद्युत शक्ती आहे ती इन्व्हर्टर मार्फत ए सी शक्तीत रूपांतर केली जाते. इथं ह्याच्यापासून मिळणारी विद्युत शक्ती कसली असते, डी सी असते. इथं इन्व्हर्टर हा काय करतो, या ए सीचं रूपांतर डी सीमध्ये करतो. डी सीचं रूपांतर ए सीमध्ये करतो. हा जो इन्व्हर्टर आहे याचं काम काय आहे,
जी काय डी सी विद्युत शक्ती आहे, या डी सी विद्युत शक्तीचं रूपांतर ए सी विद्युत शक्तीत करण्याचं काम इन्व्हर्टर करतो. आता ट्रान्सफॉर्मरचं काम काय असतं पहा, तर आवश्यक तेवढं विभवांतर, म्हणजे जेवढं आपल्याला व्होल्टेज पाहिजे आणि जेवढी आपल्याला विद्युतधारा पाहिजे, म्हणजे जेवढा करंट पाहिजे आणि जेवढं व्होल्टेज पाहिजे, हे ट्रान्सफॉर्मर जो आहे तो याचं काम करतो. आपल्या शाळेच्या जवळ पण ट्रान्सफॉर्मर आहे पहा एक, तुमच्या घराच्या आसपास पण ट्रान्सफॉर्मर असतील. या ट्रान्सफॉर्मरचं काम काय असतं, जी काही तारेतून वीज आलेली असते आणि आपल्याला जेवढी आवश्यक वीज आहे, म्हणजे तिचं विभवांतर किती पाहिजे आणि तिची विद्युतधारा किती पाहिजे, हे योग्य स्वरूपामध्ये वितरित करण्याचं काम हा ट्रान्सफॉर्मर करतो. आता इथं पहा, कुठल्या प्रकारचं ज्वलन होत नाही इंधनाचं. काय या ठिकाणी विद्युत ऊर्जा निर्मिती होत असताना कुठल्याही प्रकारचे इंधन ज्वलन होत नसल्याने कोणतेही प्रदूषण न होता विद्युत ऊर्जेची निर्मिती होते. प्रदूषण होत नाही, कुठलंच प्रदूषण होत नाही. परंतु याच्यावर पण एक मर्यादा आहे, दिवसाच विद्युत निर्मिती करू शकतात. ठीक, तर आपण अभ्यासलेलं आहे सौर ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र. त्या ठिकाणी दोन प्रकारे आपल्याला विद्युत ऊर्जा निर्माण करता येते. एक म्हणजे सोलर जो काय हे विद्युत घट आहे किंवा सौर ऊर्जेवर चालणारा जो काय विद्युत घट आहे, सौर विद्युत घट, त्याचा वापर करून. आणि दुसरं आता आपण पाहतो, आतापर्यंत आपण काय पाहिलं, तर सौर विद्युत घट वापरून विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करता येतं. आणि हा दुसरा प्रकार आहे कोणता, सौर औष्णिक विद्युत केंद्र. तर औष्णिक विद्युत केंद्रामध्ये आपल्याला माहिती आहे काय, उष्णता निर्माण केली जाते. तर उष्णता कशी निर्माण केली जाते औष्णिक विद्युत केंद्रात आपण पाहिलं, कोळसा जाळून. अणुविद्युत केंद्रामध्ये अणूचं विभंजन करून, बरोबर, औष्णिक ऊर्जा मिळवून विद्युत ऊर्जा निर्माण करता येते, हे आपण पाहिलं आहे. अशीच औष्णिक ऊर्जा सूर्यापासूनही मिळवता येते आणि विद्युत ऊर्जा निर्माण करता येते. तर